मुंबईतील कबूतरखान्यावर महानगरपालिकेकडून बंदी आणल्यानंतर आता दादरच्या कबूतरखान्यामध्ये फटका मारा कबूतर हटवा मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। माझ्या मागे आपण पाहू शकता की काही कर्मचारी आहेत ज्यांच्या हातामध्ये फटके आहेत आणि कबूतर हटवण्याचं जे काम आहे ते सध्या त्यांच्याकडून सुरू झालेलं आहे। आज सकाळपासून हे कर्मचारी हातात काट्या आणि फटका घेऊन कबूतर पळवण्याचा प्रयत्न करतात। मात्र आपण पाहतोय की जी ताडपत्री कबूतरखाना बंद करण्यासाठी वापरलेली आहे त्याच्यावर जे खांब लावण्यात आलेले आहेत, बांबू वापरण्यात आलेले आहेत, त्यावर कबूतर सर्रास येऊन बसतात आणि त्या ठिकाणी कबुतरांचा जो प्रादुर्भाव आहे तो काही कमी होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। तर दुसरीकडे कबुतरांच्या खाण्यापिण्याची आणि अन्य ठिकाणी सोय करावी अशी मागणी मंगल प्रभात लोढाने केली आहे। तर आपण पाहतोय की या ठिकाणी महानगरपालिकेकडून जाहीर सूचना सुद्धा लावण्यात आलेल्या आहे आणि कबुतरांना खाद्य दिल्यास दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल असा आशय सुद्धा या बॅनरवर आहे। आपण पाहतोय की मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा एक पत्र लिहिलं आहे मुंबईचे महापालिका आयुक्तांना आणि ज्यामध्ये त्यांनी मागणी केली आहे की बँड्रा कुर्ला संकुल, रेसकोर्स आणि आरे कॉलनी त्यासोबतच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आदी मोकळ्या जागांचा कबुतरांना खाद्य देण्यासाठी तात्पुरता वापर करावा अशा स्वरूपाचे हे पत्र जे आहे ते त्यांनी काल लिहिलेलं आहे भूषण गगराणी यांना। आणि अनेक वर्षांपासून मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याची जी मागणी होती ती सुद्धा नागरिकांकडून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये केली जात होती आणि त्यानुसार राज्य सरकारने कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेत पावसाळी अधिवेशनात कबूतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मागणी करावी असे आदेश महानगरपालिका प्रशासनाला दिले होते आणि महापालिकेनं मुंबईतील कबूतरखाने आणि कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांविरोधात कारवाई करायला सुरुवात केली। आता ही कारवाई तीव्र झालेली आहे आणि मात्र प्राणीप्रेमी कुठेतरी नाराज आहेत। आपण पाहिलं की रविवारी सुद्धा कुलाबा इथे शांती मार्च कबुतरांसाठी काढण्यात आला होता आणि ठिकठिकाणी जैन समाज आता आक्रमक भूमिका घेताना सुद्धा पाहायला मिळते। त्यामुळे कबूतरखान्याबाबत आता जैन समाजाची नेमकी भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पण या सगळ्या दरम्यान आता मुंबईच्या दादर कबूतरखान्यामध्ये फटका मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यान्वित करण्यात आलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।